हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS खरंच काउन्सिलिंग 10 डिसेंबरला संपणार आहे का, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत, इलिजिबल क्रायटेरिया का खाली आला नाही आणि आला तर कधी येईल खाली, आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर 144 ते 275च्या आत जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना BMS किंवा BHMS करायचं असेल तर त्यांना आता कोणता पर्याय निवडावा लागेल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, जर स्पॉट राऊंड झाला, कारण की स्पॉट राऊंडचे पण चान्सेस आहेत बरं का 10 डिसेंबर नंतर. जर स्पॉट राऊंड झाला तर एक्झॅक्टली कोणत्या स्कोरचे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतात, जेणेकरून त्यांना स्पॉट राऊंडमध्ये कॉलेज भेटू शकतं, आपण हे देखील पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचं, BPTHची काउन्सिलिंग अजूनही सुरू झाली नाही तर त्यांची काउन्सिलिंग संपली का, त्यांची काउन्सिलिंग कधी सुरू होईल, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटची नोट गाईज, ज्या ज्या विद्यार्थ्यांना नागपूरमधून काउन्सिलरचा कॉल आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की कमेंटमध्ये मला सांगावे की त्यांनी तुम्हाला काय पॅकेज वगैरे सांगितलं आहे का. कारण की नागपूरचा एक काउन्सिलर सापडलेला आहे, त्याने CET सेल विकत घेतलेला आहे असं समजतं. ते मी तुम्हाला नंतर सांगेलच, मी फक्त आजच्या दिवस थांबणार आहे. त्याचे डिटेल्स वाईज व्हिडिओ मी तुम्हाला उद्या देईल. का काय कारण आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेलच. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS BHMS स्पॉट राऊंडचे 10 डिसेंबर नंतर आहेत, कशामुळे आपण ते देखील सांगणार आहे. यानंतर इलिजिबल क्रायटेरिया कधी खाली येणार आहे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. यानंतर BMS BHMS साठी लास्ट ऑप्शन्स काय आहेत, ज्या विद्यार्थ्यांना स्कोर 144 ते 274 280च्या आत आहेत असे विद्यार्थी. यानंतर स्पॉट राऊंड साठी कोणते विद्यार्थी तयार राहावेत, कोणत्या विद्यार्थ्यांनी तयार राहावे जर स्पॉट राऊंड झाला तर. ओके, आणि यानंतर BPTHची काउन्सिलिंग कधी सुरू होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नागपूरचं आपण थोडक्यात शेवटी डिस्कस करेल मी तुम्हाला. डिटेल्स वाईज व्हिडिओ तुम्हाला नंतर भेटेलच. ओके, आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके, सो गाईज, यामध्ये पहा, पहिला टॉपिक आहे BMS BHMS स्पॉट राऊंड चान्सेस आहेत 10 डिसेंबर नंतर का, ते तुम्हाला मी आता सांगतो. ओके, सो गाईज, पहिल्यांदा पहा, इलिजिबल क्रायटेरिया अजूनही कमी करण्यात आला नाही. इलिजिबल क्रायटेरिया आहे ना, अजूनही कमी करण्यात आला नाही. सो या विद्यार्थ्यांसाठी स्पॉट राऊंड होऊ शकतो बरं का. या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी अजूनही इलिजिबल नाही आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी स्पॉट राऊंड कंडक्ट होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. ओके, यानंतर साधारणतः 1000 ते 2000 विद्यार्थी बरं का, साधारणतः 1000 ते 2000 विद्यार्थी एक्सपेक्टेड या ठिकाणी आहे ना, वेटिंग मध्ये आहेत. त्यांचा कट ऑफ खाली येईल का नाही, काय होईल, कसं होईल, त्याच्यामुळे आहे ना. बट सीट्स आहे ना, जरी इलिजिबल क्रायटेरिया खाली आला ना गाईज, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सीट्स जास्त नाही राहिल्या बरं का. आता महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये बघा ना तुम्ही, 341 BMS साठी राहिल्या होत्या मेरिट बेसवरती आणि 225 या BHMS साठी राहिल्या होत्या. ओके, सो गाईज, असे विद्यार्थी काय करावं लागतील, अशा विद्यार्थ्यांना जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर अशा विद्यार्थ्यांना इलिजिबल क्रायटेरियाचा जो मार्क असतो ना, ते मार्क आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घेता येतं. ते कोणते स्टेट आहेत, या ठिकाणी भोपाळला तुम्ही पाहू शकतात, कर्नाटकला पाहू शकतात, तमिळनाडूला पाहू शकतात. या व्यतिरिक्त दुसऱ्या स्टेटमध्ये देखील तुम्ही जाऊ शकतात BMS BHMS साठी. लक्षात, या ठिकाणी BMS BHMS तुम्ही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. आता बजेट काय आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, यानंतर पुढचा भाग आहे, महाराष्ट्रामध्ये चान्सेस कमी आहेत. महाराष्ट्रामध्ये चान्सेस कमी आहेत अशा विद्यार्थ्यांचे, जे विद्यार्थी इलिजिबल होणार आहेत, कारण की सीट्सच नाही राहिले ना, तर तुम्हाला आहे ना अदर स्टेटच्या कॉलेजशी बोलून ठेवावं लागेल. तुम्हाला कॉलेजशी बोलून ठेवावं लागेल अदर स्टेटच्या. आणि हे कोणत्या विद्यार्थ्यांना करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही अशा विद्यार्थ्यांनी हे करायचं आहे, अदर स्टेटला बोलून ठेवायचं आहे. नाही तर तुम्हाला BPTH ऑप्शन आहेच जर रिपीट करायचं नसेल तर. लक्षात समजलं तुम्हाला. तर माझं सजेशन असेल, BMS BHMS पेक्षा BMS जर अदर स्टेटमध्ये भेटत असेल आणि तुमचं बजेट जर परवडेबल असेल तर 100% घ्या गाईज. कारण की जर तुमची इच्छा नसेल रिपीट करायची. लक्षात. यानंतर दुसरा टॉपिक पहा गाईज, BMS BHMS इलिजिबल क्रायटेरिया कधी खाली येईल, आता आपण ते डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज, इलिजिबल क्रायटेरिया 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत येणार आहे असं NMCच्या गाईडलाईन्स मध्ये आलं होतं, पण अजूनही कट ऑफ खाली आला नाहीये, इलिजिबल क्रायटेरिया खाली आला नाहीये. तर च्या आत खाली येणार होता, सो अजून पण आला नाहीये, हे सांगितलं तुम्हाला. ओके, सो गाईज, यामध्ये पहा, आत्ता ओपन आणि EWS साठी 144 आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये एवढा स्कोर लागतोच आपल्याला. लक्षात. आणि अदर कॅटेगरीला देखील हाच स्कोर लागेल 144, कारण की इलिजिबलच नाही ना विद्यार्थी.
जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला ओपन ईडब्ल्यूएस साठी 113 पर्यंत विद्यार्थी लागू शकतात, 113च्या वरचे विद्यार्थी लागू शकतात. जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर 113 पर्यंत येईल ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, सो काय यानंतर पहा नाव ऑल कॅटेगरीज. आता बाकीच्या कॅटेगरी ओपन ईडब्ल्यूएस सोडलं तर बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत ना त्यांचा इलिजिबल क्रायटेरिया किती आहे? 113 आहे. किती? 113 आहे. आता सध्या जर कमी करण्यात आला तर 83 आहे. 83 म्हणजे पर्यंत येणार तुमचा, 83 पर्यंत येणार. लक्षात समजलं तुम्हाला? सो यामध्ये गाईज 113 जर आला, यामध्ये 113 जर तुमचा कट ऑफ इलिजिबल क्रायटेरिया खाली आला आणि 113च्या आज जे विद्यार्थी राहिले म्हणजे 113च्या वरचे असे विद्यार्थी राहिले तर अशा विद्यार्थ्यांनी अदर स्टेटचा नक्की विचार करावा जर तुम्हाला रिपीट करायचं नसेल तर. लक्षात? सो काय यानंतर पहा सो पाहू आता 10 डिसेंबर पर्यंत इलिजिबल क्रायटेरिया खाली येतो की नंतर खाली येणार आपण ते पाहू, किंवा येणारच नाही या वर्षी हे देखील तुम्हाला मी आपण नंतर सांगणारच आहे. ओके, लक्षात? यानंतर पुढचा टॉपिक आहे गाईज बीएमएस प्रायव्हेट इलिजिबल टू 275च्या आतल्या विद्यार्थ्यांना कोणते ऑप्शन्स ठेवायचे आहेत लास्ट, ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही अशा विद्यार्थ्यांना. एकतर बीपीटीएच कन्फर्म आणि या बीपीटीएच सोडलं तर हे ऑप्शन असतील. ओके, सो गाईज ज्या विद्यार्थ्याला 144 ते 275 280च्या आत मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना बीएमएस किंवा बीएचएमएस भेटलं नसेल आणि त्यांना रिपीट पण करायचं नसेल तर त्यांना हेच ऑप्शन आहेत. तुम्हाला जर बीएमएस किंवा बीएचएमएस करायचं असेल नाही तर बीपीटीएच करा. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा कर्नाटका बीएमएस चे ऍडमिशन तुम्ही करू शकतात. बेटर कॉलेजसाठी तुम्हाला साधारणतः 20 ते 22 लाख बजेट जाईल, 20 ते 22 लाख पॅकेज जाईल. यामध्ये हॉस्टेल मेस कॉलेजची फीस सर्व आली. पण बकवास कॉलेज जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमचं बजेट असेल 12 लाख 10 लाख 13 लाख 14 लाख 15 लाख हे तुमचं बजेट असेल बकवास कॉलेजमध्ये. लक्षात समजलं? कर्नाटकासाठी. ओके, यानंतर पुढचं आहे भोपाळ बीएमएस करू शकतात. भोपाळमध्ये देखील बीएमएस करू शकतात. या ठिकाणी 16 ते 18 लाख तुम्हाला ऍव्हरेज मधलं कॉलेज भेटेल आणि या ठिकाणी हॉस्टेल मेस सर्व या पॅकेजमध्ये येणार तुम्हाला आणि तुमचा इतर खर्च तुम्हाला मात्र पकडावा लागेल. वरचा 1 ते 2 लाख तुमचा खर्च. ओके, यानंतर तिसरा आहे तमिळनाडू बीएमएस करू शकतात 18 ते 20 लाखामध्ये. पॅकेज तेच आहे, बेटर कॉलेज आहेत तमिळनाडूचे. सो काही अडचण नाही, तुम्ही करू शकतात. ओके, यानंतर पुढचं आहे हे स्टेट सोडून तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुमच्या आवडीचे स्टेट घेऊ शकतात बीएमएस साठी. लक्षात समज तुम्हाला? यानंतर पुढचं भाग आहे चौथं इफ महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड कंडक्ट झाला तर कोणत्या स्कोअरच्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे, डॉक्युमेंट्स तयार करायचे ते सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज 200+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थी वेटिंग मध्ये आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे चान्स जास्त आहेत. 200+ विद्यार्थ्यांचे स्पॉट राऊंड जर झाला तर त्यांचे जास्त चान्सेस आहेत लागण्याचे. ओके, यानंतर स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट नसतो बरं का गाईज. स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट नसतो. तुम्हाला ओपनची फीस भरावी लागेल. कॅटेगरीचा बेनिफिट नाही भेटणार, फक्त ओपनची फीस भरावी लागेल. तुमची तयारी असेल तर तुम्ही घेऊ शकतात. ओके, यानंतर पुढचा आहे 5वा टॉपिक बीपीटीएच ची काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार आहे हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. ओके, सो गाईज या आठवड्यामध्ये बीपीटीएच ची काउन्सिलिंग सुरू होऊ शकते. जर नाही झाली तर बीएमएस बीएचएमएस ची काउन्सिलिंग संपल्यानंतर आपली बीपीटीएच ची काउन्सिलिंग सुरू होईल, कारण की काउन्सिलिंगसाठी खूप कॉलेजेसमध्ये जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. ओके, सो गाईज यानंतर बघा बीपीटीएस साठी खूप सीट शिल्लक राहिली आहेत कॉलेजेसमध्ये. सो तुम्हाला वेट करायचं आहे. लक्षात समजलं तुम्हाला? यानंतर शेवटचं पहा गाईज नागपूरच्या काउन्सिलिंगमध्ये नागपूरच्या एका काउन्सिलरनं स्कॅम केलेला आहे. आता हे डिटेल्स वाईज मी तुम्हाला नंतर सांगेल. फक्त मी आजच्या रिझल्टची वाट पाहत आहे, कारण की साधारणतः माझ्याकडचे 10 ते 15 विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे 20 ते 50 हजार डिपॉझिट भरलेलं आहे. त्यांचे नंबर लागले तर तो काउन्सिलर वाचला, नाही लागले तर त्याचं काही खरं नाहीये. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि प्लीज गाईज ज्या विद्यार्थ्यांना नागपूरकडून काय म्हणतोय नागपूर सिटी बरं का, नागपूर सिटीच्या काउन्सिलरचा स्वतःहून फोन असेल, नागपूर सिटीच्या काउन्सिलरचा स्वतःहून तुम्हाला फोन आला असेल, तुमचा एवढा स्कोर असेल, त्याने सांगितलं असेल इंदुताई सोबत त्यांचे टायअप आहे, तिथल्या मॅडमनी पण बोलले असतील बेटा तुझे 100% होईल, 100% सर करून देतील आणि 20 ते 50 हजार तुम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट दिला असेल आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स दिले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी मला कमेंट करावी, मला कमेंटमध्ये इन्फॉर्मेशन द्यावी. मला समजेल की अजून किती विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे. ते तुम्हाला मी रात्री सांगेलच, कारण की मी फक्त आजच्या दिवसाचीच वाट बघत आहे बरं का. आज रिझल्ट लागला आणि माझे जर विद्यार्थी लागले नाहीयेत, 15 ते 20 विद्यार्थी आहेत बरं का माझे, 15 ते 20 विद्यार्थी जर लागले नाहीयेत तर त्या नागपूरच्या काउन्सिलरचे काही खरं नाही.
कारण की ते तुम्हाला मी नंतर सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. ओके, इन शॉर्ट जर कमेंटमध्ये काय विचारायचं असेल तर 100% कमेंटमध्ये विचारा. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना नागपूरच्या काउन्सिलरचा स्वतःहून कॉल आला असेल किंवा मॅडमचा, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की कमेंट करा गाईज, मला तुमच्याशी बोलायचं आहे. व्हॉट्सअपवरती देखील तुम्ही मेसेज करू शकतात, पण तुमच्याशी मला बोलायचं आहे बरं का, आता समजा तुम्हाला. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.